नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मंदिर किरण सुतार चॅनलमध्ये. तर आज आम्ही गेलेलो मार्केटला. सकाळी मार्केटमधून आम्ही आणलेले आहेत मासे आणि खेकडे. तर बघू शकता, तुम्हाला दाखवतो. याच्यात आणलेत आम्ही मासे. बघू शकता मासे. आणि हे कुठले मासे आहेत, यांचं माशांचं काय नाव असेल माहिती तर सांगा. हे मासे आणलेत आणि एक मोठा आहे, 2 मीडियम साईज आणि एक छोटा दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे वाम. ही बघू शकता वाम आहे. बघा, ही वाम आणलेली आहे. दाखव. हां, मग तिचे चिकटच असेल, गिलगिल असेल पूर्ण. आयर मासा असतो ना, तशी आहे ती. एकदम चिकट, अशी भरणारच नाही तुला हातात. बघ किती बुलबुलीत आहे. बघा, बुलबुलीत असते रे ती. नाही, बघू शकता. हे बघा, इकडे वाम, गावठी वाम आहे हे. बघू शकता हे किती मोठे मासे आहेत. आणि याच्यामध्ये आणलेले आहेत मोठे. याच्यामध्ये आहेत हे मोठे. हे बघा, मोठे. दाखव पकडू. आणि आता कार्तिक पकडते मोठा आहे. पकड असा. हां, पकडायचं जरा. पकड. हे बघा, मोठे आणलेले. बघू शकता. तर आता आम्ही यांची रेसिपी करणार आहोत. हा बघा किती मोठा मासा आहे बघा. आता मस्तपैकी मच्छी आणि मोठे हे कार्तिकने पकडलेलं आहे. मित्रांनो, आता आपण बनवूया ह्या माशांची रेसिपी. आणि मोठे मस्तपैकी आजच्या दुपारच्या जेवणाला. म्हणजे वल्गणीचे मासे तर आम्हाला भेटलेच नाही खायला, कारण कसं पाऊस पण जास्त होता ना, त्याच्यामुळे ते भेटले नाही. पण आता हे भेटलेले आहेत. तर बघूया रेसिपी कशी होते. पण तळ्यातले मासे येते. मग आज तुम्हाला बघायला भेटेल माशाची रेसिपी आणि मोठे. तर चला मित्रांनो. हे बघा, आता कटिंग करून झालेलं आहे आणि आता साफ करत आहे पाण्यामध्ये. बघू शकता इकडे. आता आमच्याकडे कोयता पण नाही. हे स्वप्नालीने सुरीने कापलेले आहेत. आणि पाण्यामध्ये हे साफ करून घ्यायचं आहे. म्हणजे अजून दुसरा परत स्वच्छ पाणी घ्यायचं, त्यातनं परत काढायचे. म्हणजे त्याचं धुवून पाणी हे झालेलं आहे. आता परत हे ह्याचे तुकडे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. चांगलं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. परत आता ह्या सगळ्या तुकड्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत. असे धुवून घ्यायचे आहेत. तुकडे असे साफ करून ठेवलेले आहे इकडे स्वप्नालीने. बघू शकता. आता मस्तपैकी साफ पाण्यामध्ये धुवून झालेलं आहे. पण याचं रस्सा आणि फ्राय करणार आहोत. अर्ध्या तुकड्या रस्स्यामध्ये ना, अर्ध्या तुकड्या ज्या पातळ तुकड्या आहेत त्याच्या आपण फ्राय करणार आहोत. झालेलं आहे हे रस्स्यासाठी आपण घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावर स्वप्नाली पाण्यात आता ठेवत आहे. चला. आणि इकडं आपण आता ही फ्रायसाठी ठेवलेली आहे. बघू शकता. बघा, आता थोडंसं सुगंध येत चाललेला आहे. हे थोडा आम्ही हा थपथपीत केलेला आहे. म्हणजे घट्ट रस्सा केलेला आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये थपथपीत. फ्रायसाठी मच्छी काढलेली साईडला तुकड्या. आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला आहे. हा साधा मसाला आहे ना. त्याच्यात आता आपण हळद टाकलेली आहे थोडीशी. आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. टाकत आहोत आला लसूणची पेस्ट 1 चमचा ना. तर त्यांना म्हणजे मिश्रण करतात, त्याच्यामध्ये मिक्स करतात. म्हणजे सर्व एक तुकड्यांना तो मसाला पेस्ट ती लागला पाहिजे. आता हे सर्व मिश्रण करून झालेलं आहे. म्हणजे त्यांना एक तुकडीला लागलेला मसाला. आता इथे आपण तवा ठेवू. पूर्ण मॅग्नेट होऊन झालेले आहेत. प्रत्येक तुकडीला लागलेला आहे मसाला. मच्छीचा रस्सा आपला रेडी झालेला आहे. आणि एकीकडे आपण ठेवलेला आहे मच्छी फ्रायसाठी पॅन, म्हणजे तवा गरम झालेला आहे तो पण. आता बघा, आता फ्रायसाठी चाललेला आहे. 1 तुकडी टाकलेली आहे. बघू शकता. आता सगळ्या तुकड्या आपण फ्रायसाठी टाकलेल्या आहेत. थोड्या उशिराने त्या एक साईड झाली का दुसरी साईड परतायची आहे तिला. आणि इकडे पण आपला मच्छीचा रस्सा आहे.
म्हणजे डोके असतात ना त्यांचा रस्सा केलेला आहे इकडे. इकडे फ्राय केलेले आहे आणि इकडे आपला रस्सा रेडी झालेला मच्छीचा, म्हणजे घट्ट असा रस्सा थपथपीत. आणि इकडे आपली मच्छी फ्राय होत आहे. थोड्या उशिराने ही पण फ्राय होऊन जाईल. चला मग मित्रांनो, भेटू आता आपण जेवणाच्या वेळी. मग आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. इकडे झालेली आपली फ्राय मच्छी, इकडे हा रस्सा झालेला आहे आणि इकडे पण हा रस्सा आहे ढोकल्यांचा, म्हणजे डोके असतात ना त्याचा रस्सा बनवलेला आहे. आणि हा इकडे माझा ताट आहे, त्याच्यात भात आहे आणि आता मच्छी आणि इकडे फ्राय ताटामध्ये द्या आमच्या पटापट. आता हे बघा, हे मी घेतलेली आहे रश्श्यामधली, थपथपीत रश्श्यामधली तुकडे घेतलेले आहे. आणि एक आता फ्राय घेतो. फ्राय तर मी खात नाही जास्त, पण घेतलेली आहे. आणि आता मस्तपैकी यातला रस्ता घ्यायचा आहे आणि आता मस्तपैकी जेवायचं आहे. आणि वाजलेले आता 2:30. एक नंबर लागते मच्छी, मस्त एकदम भारी, टेस्ट एकदम भारी झालेली आहे मच्छीची, बघू शकता. आणि कार्तिक काय बोलतोस? कार्तिकला हे आवडतात खेकडे मोठे, मोठ्यांचं होतोय ते संध्याकाळी आता खाणार. तर मित्रांनो, कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करा आणि नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त.